नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिप्रेतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींच्या मनामध्ये असणारा खूप महत्वाचा प्रश्न की सर, आमची कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे विशिष्ट प्रवर्गाची कास्ट व्हॅलिडिटी आम्ही केलेली नाही, किंवा जी केलेली व्हॅलिडिटी आहे ती एकतर 2011ची आहे, 2013ची आहे, 2015ची आहे, किंवा आधीच्या वर्षांची आहे आणि सध्या 2026 चालू आहे. आम्ही कास्ट व्हॅलिडिटी केलेली नाही, तर अशा वेळेस आमच्या त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीच्या माध्यमातून काही अडचण येईल का? असा साधा सिंपल एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी याच्या आधी कधीही केलेली जरी असेल आणि ती अपलोड केलेली असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पण ज्या वेळेसला तुम्ही नोकरीला लागणार आहात, लक्षात ठेवा, एखाद्याने काढलेली जरी नसेल तरी त्याने घाबरून जाऊ नका. तुम्ही ज्या वेळेसला जॉबला जॉईन होणार आहात, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जॉईन झाल्यावरती तुम्हाला नोकरीचं एक प्रूफ मिळतं आणि ते प्रूफ तुम्हाला सबमिट करून मग कास्ट व्हॅलिडिटी काढावी लागते. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही जी अपलोड केलेली असेल ठीक आहे, ओके आहे, जुनी जरी असली तरी काही अडचण येणार नाही. एखाद्याने काढलेली जरी नसेल तरी काही अडचण नाहीये. तुम्ही भविष्यामध्ये ती 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काढून देऊ शकता, किंवा ज्याची जुनी असेल तो अपडेट करून देऊ शकतो. हा पहिला मुद्दा तुमचा मी क्लिअर केला. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी बद्दल तुम्ही निशंक राहा, बिनधास्त राहा, घाबरू नका. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजेच आधार कार्ड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ दिला होता की त्या ठिकाणी शालार्थ आयडी साठी आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे. आमच्याच कॉलेजमधील एक महिला भगिनी आहे, जिने आधार कार्ड तिचं अपडेट नव्हतं. एका लेटरमध्ये फक्त डिफरन्स होता आणि त्या एका लेटरमध्ये डिफरन्स असल्यामुळं त्या ठिकाणी शालार्थ आयडी निघण्याची प्रक्रिया थोडीशी लेट झाली आणि लेट त्या ठिकाणी शालार्थ आयडी जनरेट झाला. सांगायचं मला एवढंच की त्यांनी नावामध्ये बदल करायची वेळ आली, स्पेलिंग मध्ये बदल करायची वेळ आली आणि मग त्या ठिकाणी तो शालार्थ आयडी निघालेला आहे. आता महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न सध्या जो विचारला जातोय तो की सर, माझे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे माझ्या वडिलांच्या नावाने आहे आणि फक्त आधार कार्ड हे पतीच्या नावाने आहे, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येईल का? तर अशा वेळेसला मला हे सांगणं असेल, तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा त्या ठिकाणी गॅजेट केलेलं असेल तरीही चालतंय. पण इन केस कदाचित ते त्या ठिकाणी व्हॅलिडिटी जर धरलं नाही तर लक्षात ठेवा, मला एक मुद्दा तुमच्याशी क्लिअर करायचा आहे. शक्यतो सगळ्या भगिनींना माझी विनंती असेल, ज्या नावाने तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा अदर काही डॉक्युमेंट्स आहेत, त्याच नावाने तुमचं आधार कार्ड ठेवा. का तर यदा कदाचित जर तुमचं मिसमॅचचा जर प्रॉब्लेम जर आला, आता मी त्या महिला भगिनीला विचारलं की अशा केसमध्ये तुमचं आधार कार्ड कोणतं होतं, तर त्या महिला भगिनीचं मत असं होतं की माझ्या वडिलांचे सर्व डॉक्युमेंट्स मी ठेवलेले आहेत, फॉर्म भरताना वडिलांच्या नावानेच भरलेला आहे आणि आधार कार्ड देखील वडिलांच्या नावानेच त्या ठिकाणी आहे. सांगायचंच एवढं की ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुमचा शालार्थ आयडी वेळेत आणि व्यवस्थित निघेल. पण जर त्या ठिकाणी तुमच्या पतीच्या नावाने ते आधार कार्ड आहे, इन केस भविष्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मला सांगणं एवढं आहे की शक्यतो प्रयत्न असा करा की तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स एकाच नावाने असायला पाहिजे. किंवा तुम्ही पतीच्या नावाने फॉर्म भरला असेल तर सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स हे पतीच्या नावाने, फक्त कॅटेगरीचं तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने ठेवलं तरीही चालेल, काही अडचण नाहीये. काही महिलांचं सर्व डॉक्युमेंट्स आपण जर पाहिलं म्हणजे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा फॉर्म पतीच्या नावाने भरलाय, पण बाकीचे डॉक्युमेंट्स हे वडिलांच्या नावाने आहे. काही हरकत नाहीये, तिथे काही अडचण येणार नाही. अशा केसमध्ये लक्षात ठेवायचं, काही ना काहीतरी सोल्युशन त्याच्यावरती निघेल. पण शक्यतो तुम्ही असा प्रयत्न करा की डॉक्युमेंट्स हे सारखे असायला पाहिजेत, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण की पुढची जी प्रक्रिया आहे ती किटकट होता कामा नये, हा माझा त्यामागचा उद्देश आहे. आणि कदाचित ही अडचण येणार नाही. तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीज जर असेल, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे त्या ठिकाणी गॅजेट केलेलं असेल, सॉरी, आणि मॅरेज सर्टिफिकेट असेल तर अडचण यायला नकोय. खरं तर तसा टॅब उपलब्ध शासनाने करायला पाहिजे. पण इन केस सारखं जर सगळं असेल तर काहीच अडचण येणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे.
तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. असेच काही महत्वाचे पॉईंट मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत डिस्कस करत असतो. तुमच्या काही अडचणी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही करायला पाहिजे, करा, बिंदास करा. जेवढं शक्य आहे तेवढं मी रिप्लाय देतो. महत्वाचे काही पॉईंट अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.